नमस्कार. आपण पाहत आहात जतचा आवाज, आपल्या मातीचा, आपल्या लोकांचा आणि आपल्या संस्कृतीचा खरा आवाज. जत प्रतिनिधी, जत पोलीस स्टेशनचे सर्वांचे जिवलग मित्र आणि सेवाभावी व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेले काका रुपनूर यांचा आज सेवानिवृत्तीनिमित्त मॉर्निंग ग्रुपच्या वतीने सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रुपचे सदस्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव केला व त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिला. काका रुपनूर यांनी आपल्या सेवा काळात सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवत कर्तव्यनिष्ठपणे सेवा बजावली. त्यांच्या निवृत्तीमुळे एक अनुभवी आणि प्रेमळ व्यक्तिमत्व सेवेतून दूर होत असले तरी समाजाशी त्यांची नाते कायम राहील अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या प्रसंगी मॉर्निंग ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेवानिवृत्त काका रुपनूर यांच्या मॉर्निंग ग्रुपच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन मोठा सत्कार करण्यात आला. कॅमेरामन सोबत मी मोहन माने पाटील. जतचा आवाज. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये सन्माननीय सुभाषराव गुब्बी साहेब, त्याचबरोबर एसआरएमचे सन्माननीय माजी शिक्षक सुभाष कोरी सर. माननीय श्री काकासाहेब अण्णा रुपनूर आज त्यांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार ते निवृत्त होत आहे. काकासाहेब रुपनूर साहेब यांचं मूळ गाव चोरूचे आहे, पण त्यांची कर्मभूमी सगळी जत आहे. जतमध्ये जवळजवळ 38 वर्ष 11 महिने त्यांची पोलीस डिपार्टमेंटमध्ये सेवा झालेली आहे. आत्ता सांगितल्याप्रमाणे सरांनी ते नेहमीच सकाळी मॉर्निंग वॉकच्या ग्रुपमध्ये सामील असतात. हास्य विनोद सगळ्याची खेळीमेळीनं राहणारं असं एक उमदं व्यक्तिमत्व आहे. दुसरी बाब अशी आहे की शालेय जीवनामध्ये साधारणतः त्यांच्या कॉलेजच्या जीवनामध्ये 400, 800 आणि 1500 मीटर या इव्हेंटमध्ये त्यांनी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये धावण्याचा भाग घेतलेला आहे आणि उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्यावेळी ते नावारूपाला आले होते. त्याचवेळी टोपाससारख्या मोठ्या कंपनीनं त्यांना ऑफर दिली होती, पण काही अपरिहार्य कारणामुळं त्यांना तिकडे जॉईन होता आलं नाही आणि त्यांनी पोलीस म्हणून या डिपार्टमेंटमध्ये प्रारंभ केला. आज निवृत्त होताना ते जत पोलीस स्टेशनचे PSI पोलीस उपनिरीक्षक या पदावरून निवृत्त होत आहेत. त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्याने अनेक गुन्ह्याचे तपास पोलीस सेवेचं कर्तव्य बजावत असताना अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडले आहेत. त्यांचं मोठं वैशिष्ट्य असं आहे की पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करताना शक्यतो मित्र त्या लोकांना जास्त नसतात, परंतु यांची मित्र जर मोजायची म्हणले तर सगळं यांचं मित्र होईल इतका मैत्री त्यांची सगळीकडे पसरलेली आहे. आणि अतिशय हे उमदं व्यक्तिमत्व आज सेवेतनं जरी निवृत्त होत असेल तर ते अतिशय तब्येतीनं निरोगी आहेत आणि असंच त्यांना चांगलं आरोग्य राहावं, दीर्घायुष्य लाभो, लोकांची सेवा त्यांच्याकडनं घडो अशी सदिच्छा मी व्यक्त करतो आणि त्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. माझे मित्र काका रुपनूर आज 31 मे 2026 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. काकाचं माझं 1990 पासून मैत्री आहे. आम्ही ज्यावेळी जतला आलो त्यावेळीपासून काका 1987ला नोकरीला लागलं. 1990 पासून माझे बाळासाहेब उंचाळकर, आमचे सर्व मंडळी, राजकोण सावकार, सर्व आमचे काकाबरोबर मैत्री झालं. त्यावेळीपासून त्यांनी पोलीस आहे असं आम्हाला वाटलं पण नाही आहे. खात्यात नोकरी करताना त्यांच्यापेक्षा वयानं आम्ही लहान असतानासुद्धा आम्ही एकदम मैत्रीपूर्वक आणि अगदी हसत खेळत कामाचं ठिकाणी काम आणि मित्राचं ठिकाणी मित्रत्व असं आम्ही करत अगदी खेळीमेळीनं आज 30 वर्षे आम्ही पण त्यांच्याबरोबर 36 वर्षे आहे मित्र म्हणून. कुठल्याही गोष्टीचं पोलीस स्टेशनमध्ये आमचे कोणाचेही काम असू दे तो स्वतःहून लक्ष घालून काम करून देणारा एक आमचा मार्गदर्शक होता. आज पोलीस स्टेशनमध्ये आमचे खरंच एक जवळचे माणूस आज रिटायर्ड होत असताना आम्हाला खरंच अत्यंत हे वाटतं आहे. म्हणजे पुढील कुठलंही काम असलं तर, कुठलंही आपल्या ग्रुपचं काम असलं तर आम्ही रात्री 12ला काकांना फोन करून सांगणार, काका असं असं आहे, तुम्ही जरा बघा. म्हणजे हे आज एक जवळचे एक नातं होतं काकाचं आमचं. असं सध्या 30 वर्षाचं मैत्रीचं पोलीस खात्यात आमचे कोणी नाही. आलेले सर्व मित्र होतात तर बदली झाल्यानंतर त्यांचं मैत्री संपलेली असतोय.
ही मैत्री अशी होती, कवटेमंकाळला असू दे, जतला असू दे, आणि जास्तीत जास्त सेवा त्यांनी उमदी आणि जतच केलेल्या आहेत. थोडेफार दिवस त्यांनी बाहेर केलेले आहेत. आज त्यांचं API म्हणून प्रमोशन, 2 PSI म्हणून प्रमोशन झालं आणि आज सेवानिवृत्त होत आहेत. पुढील आयुष्य तुम्ही सांगितल्याप्रमाणे चांगलं मिळावं आणि ताई जगदंबा आणि यल्लम्मा आणि चिंगी पाशाचा आशीर्वाद सदा काकावर असावा आणि रिटायर झाल्यानंतर सुद्धा काका आमच्याबरोबर मैत्री असंच आपण असोपर्यंत असावी असं मी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद. आता जी शुभेच्छा मला दिलेले सर्व माझे सवंगडी मित्र यांनी जे माझे कौतुक मी केलेल्या कामाचं रहस्य दाखवून दिलं त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे आणि असेच त्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद माझे शेवटपर्यंत पाठीशी राहावेत ही अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.